ॲज इट इज सेम टू सेम प्रश्न बघा, हा विचारलेला आहे प्रश्न 2024च्या टीईटी परीक्षेत आणि हा प्रश्न विचारलेला आहे 2025च्या टीईटी परीक्षेत. आता मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात असं येत असेल की टीईटी परीक्षेमध्ये वारंवार तेच प्रश्न विचारले जातात. आता हा प्रश्न कसा सोडवायचा, तर बघा हा प्रश्न जो आहे हा सरासरी या घटकावरील आहे. 2025ला विचारलेला प्रश्न बघा, सरासरी या घटकावरील. आता काय करायचं आहे, तर 5 कुटुंबांनी अनुक्रमे किती आहे, तर 45, 60, 50, 24 आणि 31 kg याप्रमाणे तांदूळ जमा केले आहे. करायचं काय आहे, टेन्शन घेऊ नका, अगदी सोप्या पद्धतीने सोडवा. 45, 60, 50, 24 आणि 31 यांची करायची आपल्याला बेरीज, म्हणजे तो सर्व तांदूळ एकत्र गोळा करायचा आहे. बरोबर आहे. चला मग 45 प्लस 60 प्लस 50 प्लस 24 प्लस 31 या सर्वांची आपल्याला काय करायची आहे, तर बेरीज करायची आहे. समजलं. आता ह्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आता काय म्हणत आहे, तर सर्व ते 5 समान पिशव्यामध्ये, आता सर्व बेरीज केल्यानंतर त्यांना आपल्याला 5 समान भागांमध्ये वाटायचं आहे. आता तिला 5 समान भागांमध्ये वाटायचं आहे, तर यांची आधी बेरीज करून घ्या आपण. ठीक आहे. 1 आणि 4 5, 5 0 5 0 0, 5 5 10चा 0. ओके, 10चा 0 हातचा आला इकडे 1 आपण कॅरी करू. त्यानंतर बघा 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि हा 1 के 20 झाले. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी सर्वांनी मिळून टोटल 210 kg तांदूळ जमवलेला आहे. किती, 210 kg तांदूळ जमवलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या 210 किलो तांदूळ जो आहे याला प्रत्येकी समान 5 पिशव्यांमध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. याला काय करायचं आहे, आपल्याला 5 ने भागायचं आहे. ठीक आहे, म्हणजे भागीला 5. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या संख्येला 5 ने भागायची असेल तर त्याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला. एखाद्या संख्येला 5 ने जर भागायचं असेल तर वर या ठिकाणी जर तुम्हाला 0 दिला आहे एकक स्थानी, तर उरलेल्या अंकाच्या डायरेक्ट दुप्पट करायची, उत्तर येते. ठीक आहे. पण आता बाय प्रोसिजर आपण 5 ने भागूया. 5 1 5, 5 चौक 20, 1 बाकी राहिला, 5 दुने 10, म्हणजे असे आपल्याला प्रत्येक पोत्यामध्ये किती, तर 42 किलोग्रॅम इतके आपल्याला तांदूळ भरावे लागणार आहे.